भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर मिळालेल्या तक्रारीनुसार एका बालकाची 70,000 रुपयांमध्ये अवैध विक्री झाल्याचे उघड झाले आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत भंडारा येथील चाइल्ड हेल्पलाइन कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्राथमिक चौकशी केली असता संबंधित बालकाला अवैध मार्गाने दत्तक दिल्याचे स्पष्ट झाले। जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नितीन कुमार साठवणे यांनी तपास करून या प्रकरणाशी संबंधित आवश्यक पुरावे गोळा केले आहेत। भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील एका आरोग्य उपकेंद्रात एप्रिल 2024 मध्ये जन्मलेल्या एका बालकाला अवघ्या 15 दिवसांचे असतानाच 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बनावट दत्तक लेख तयार करून विकण्यात आले होते। दत्तक घेणाऱ्या व्यक्तींनी खोटे दस्तऐवज तयार केले आणि बालकाची प्रसूती भंडारा येथील खासगी रुग्णालयात झाल्याचे भासवले। या खोट्या कागदपत्रांच्या आधारे भंडारा नगर परिषदेकडून नवीन जन्म प्रमाणपत्र देखील मिळविण्यात आले। या संपूर्ण दत्तक प्रक्रियेसाठी कोणतेही न्यायालयीन आदेश घेण्यात आले नाहीत, तर ती आपसी तडजोडीने आणि पूर्णपणे अवैध पद्धतीने पार पडली। या प्रकरणातील एकूण 7 आरोपींविरुद्ध साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे। बालकाला बाल कल्याण समितीच्या ताब्यात घेण्यात आले आहे। जे अधिनियम 2015 अंतर्गत कलम 80 आणि 81 नुसार कठोर कायद्याअंतर्गत आरोपींना अटक करणे आवश्यक असले तरी अजूनही या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली नाही, हे विशेष। हेल्पलाइन 1098 या टोल फ्री क्रमांकावर भंडारा जिल्ह्यामधील एका बालकाची विक्री झाल्याची तक्रार आपल्या कार्यालयामध्ये प्राप्त झाली होती। सदर तक्रारीची पूर्णतः पडताळणी करून बाळाची विक्री झाल्याची निष्पन्न झाल्याने पोलीस स्टेशन साकोली येथे दिनांक 14/7/2025 रोजी 7 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व बालकाला सुद्धा महिला आणि बाल कल्याण समिती भंडारा यांच्या आदेशानुसार शिशुगृहात दाखल करण्यात आले आहे। मान्य न्यायालयाच्या आदेशाशिवाय कुठलेही बालकाची दत्तक प्रक्रिया पूर्ण होत नाही। कुठलेही दाम्पत्य 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर जर खरेदी विक्री करून बालकाचा स्वीकार करत असतील तर सदरची प्रक्रिया ही अवैध दत्तक प्रक्रिया झाल्याचे समजून त्यांच्या विरुद्ध महिला आणि बाल कल्याण विभागाकडून कारवाई करण्यात येईल। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।